शुभेच्छा द्याव्यात. हा गोड स्नेहाचा क्षण पुन्हा पुन्हा त्यांच्या आयुष्यात यावा. शिंदे मॅडम असतील, कोकरकर मॅडम असतील यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं औक्षण करावं. त्यांच्या सुनबाईंनाही विनंती करते की त्यांनी समोर यावं. बघा, विशेष कार्यक्रमाचं म्हणजे हा कार्यक्रम संपन्न केला आहे, घडवून आणला आहे, त्याबद्दल सर्व ग्रामस्थ असतील, माझ्या माता भगिनी असतील किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारे मुंबईकर ग्रामस्थ असतील, या सर्वांचं मी शिक्षण विभागाच्या वतीने, गोपाळ शिंदे सरांच्या वतीने, आमच्या केंद्राच्या वतीने आभार मानते आणि धन्यवाद देते. बार बार दिल आए, बार बार दिल आए, बार बार दिल आए, बार बार दिल आए, तुम जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. Happy birthday to you. May God bless you. आपल्या उर्वरित आयुष्यात खूप सारी आपली स्वप्न पूर्ण होत. शिंदे सरांनी 100% तुम्हाला वेळ देवत आणि पुन्हा पुन्हा आपल्या यानंतर विद्यार्थ्यां एक मिनिट बघा याबरोबर शाळेच्या वतीने वेलुशी केंद्राचे आपलं प्रेम आम्हाला कळतं आहे. हा नक्कीच आनंदाचा सोहळा आहे. कोणत्या ठिकाणी आपल्याला फसवी ते सांगता येत नाही. म्हणून माझ्या माता भगिनींना आणि माझ्या शिक्षक बंधूंना, शिक्षक ज्या काही महिला आहेत त्यांना सर्वांना आज आपल्याला सगळ्या ठिकाणी संधी आहे. पोलीस होण्यामध्ये संधी आहे, कंडक्टर होण्यामध्ये संधी आहे, शिक्षक होण्यामध्ये संधी आहे. तर हे जे आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धरली. फार मोठी ताकद तुमच्या अंगात आहे. तुमच्या अंगात एक फार मोठी ताकद आणि त्या ताकदीवर तुम्ही काही करू शकता. शिवाजी महाराजांना सुद्धा जिजाबाईंना शिक्षण दिलं म्हणून शिवाजी महाराज घरच्यांना तर ते खूप वेळ देतील, समाजाला खूप वेळ देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. मुलाबाळांच्या बरोबर आता खूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरतील अशी एक आशा व्यक्त करतो आणि त्यांना भविष्यात म्हणजे त्यांचं उर्वरित आयुष्य समृद्धच आहेत. आता ते फक्त सुखाचं आणि समाधानाचं जाईल आणि त्यांच्या घरच्यांच्या बरोबर मिळून मिसळून जाईल, समाजाला भरपूर वेळ देतील. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यनेते सन्माननीय उदयराव देशमुख, त्याचबरोबर शिक्षक बँकेचे माजी संचालक गणेश तोडकर, उपस्थित सर्व केंद्र प्रमुख, त्याचबरोबर या विभागातील सर्व सेवानिवृत्त आणि उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी शेती केली नाही तर ते चुकीचं आहे. मी त्यांनी 19व्या वर्षी जॉईनिंग केलं असेल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जवळजवळ 25 वर्ष ते शेती करत होते. म्हणजे नॉर्मल शेती नाही. आमच्याकडे म्हणजे गावातल्या लोकांना माहिती असेल की आम्ही 5-5 पोती बटाटे लावायचो. 100-200 पिशवी आमच्या APMC मार्केटला जायच्या. तर ते स्वतः शेतीमध्ये बटाटे लावलेले आहेत, भर घातलेली आहे. म्हणजे माझी आई तेच म्हणते की यांनी शेती केली नाही, पण मला आम्ही काय बघितलं तर मग आम्ही काय बघितलं. आता वयोमानानुसार एकदा 35-40 वर्षांचं त्यांनी ते कमी केलं आणि मग मागच्या 20-25 वर्षांमध्ये ते कुठे दिसेल असं झालं की शेती. पण त्यांनी खूप शेती केली कारण की आमच्या घरची जी परिस्थिती होती ती हालाकीचीच होती सुरुवातीला एकदम. तर ती शेती करणं गरजेचं होतं आणि त्यांनी ती शेती केली. आमच्याकडे गुरे होती, खूप लांबून गवत आणावं लागायचं, या सगळ्या गोष्टी बघितल्या. तर नेहमीच या गोष्टी आम्ही त्यांना पाठिंबा देतो सगळ्याच इथे आणि या शेतीही देतोय कारण की त्यांनी शेती केलेली आहे. दुसरा मुद्दा असा की आजचा जो हा निवृत्तीचा कार्यक्रम आहे बरोबर, तर हा आज 31 तारखेला 31 ऑगस्टला उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि आज 31ला कार्यक्रम आलाय. आणि तिसरी गोष्ट आमच्यासाठी एक चांगली आहे की 31ला आमच्या आईचा बर्थडे असतो. म्हणजे आज आमच्या आईचा वाढदिवस, आज संध्याकाळी म्हणजे आज त्या कार्यक्रम आणि उद्या आमच्या पप्पांचा वाढदिवस. तर हा असा एक चांगला योग आहे. दुग्ध शर्करा योग आहे. हा
नाही राहिला घरी. आणि ते आता एक सर बोलून गेले, मला ऍक्च्युली नाव त्यांचं माहित नाहीये. गोळे सर बोलले की तो आमचा आहे प्लॅनिंग, फक्त आता कसं आहे की तुमच्या मुलांनी डायरेक्ट चीज आहे, मला सुद्धा भावलेलं आहे. आणि त्यांनी त्या पद्धतीनंच आपलं जीवन त्या पद्धतीनं हे केलं. लहानपणी त्यांचे कठीण परिस्थिती असताना, अडचण असताना सुद्धा त्यांनी त्या अडचणीवर मात करून आपलं जीवन निराळ्या पद्धतीने तयार केलं. पण कधीही अप्रामाणिकपणा केलेला नाही. अशा या माणसानं तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांचं जीवन सुद्धा सुंदर गेलेलं आहे आणि सुंदर जात आहे. आणि भविष्यामध्ये असं सुंदर जावं आणि परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो. एवढे म्हणून एक प्रचंड अभिमान आहे का ते जे माणसं त्यांच्या सहवासात आले असतील, खूप जवळून ज्यांनी त्यांना बघितलं असेल, त्यांना या वाक्याचा अगदी वेळोवेळी प्रत्यय आलाच असेल. आपल्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही, कोणाचं मन दुखावलं जाणार नाही यावर त्यांचं सतत लक्ष असतं. त्यांच्याकडून मदतीचे विविध प्रकार मी शिकले. ते म्हणजे मदत म्हणजे फक्त आपल्याला आर्थिक असं वाटतं किंवा समजतं, पण एखाद्याच्या मागे खंबीरपणे उभे राहणे आणि मी तुझ्या मागे उभे आहे, तू काही काळजी करू नकोस हा विश्वास देणं, एखाद्याला योग्य वेळी योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करणं, एखाद्याला जर माझ्या अनुभवाचा ज्ञानाचा फायदा होत असेल तर कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता ग्रामस्थांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला, खरं आज या ठिकाणी आपण पाहिलं तर आदरणीय व्यासपीठ अध्यक्ष, त्यानंतर ग्रामपंचायत रांजणी, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, तसेच गावचे पोलीस पाटील असतील, आमचे सर्व विद्यार्थी असतील. मुळात आमचा हा कार्यक्रम आहे हा अगोदर आमचा वैयक्तिक आणि नियोजित छोटा कार्यक्रम आयोजित करण्याचं आमचं ठरलं होतं. परंतु ग्रामस्थांची खूप इच्छा की काही नाही आम्ही कार्यक्रम घेणार, आणि असं ठरल्यानंतर असं झालं की काही समस्याही आल्या आणि त्यामुळं त्या समस्यावर मात करून सुद्धा आज मला सार्थ अभिमान आहे. मी खूप ऋणी आहे रांजणीकरांचं की 3-4 समस्या येऊन सुद्धा त्या जर समस्या इतर ठिकाणी असते किंवा असतात तर तिथं वेगळा हे होतो. पण मला असं पाहायला मिळालं की 3 समस्या असून सुद्धा शेवटपर्यंत मला म्हणत ते सांगायचे काही नाही कार्यक्रम घ्यायचा, आणि त्यांनी तो पार पाडला, घेतला. नक्कीच मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. पण माझा सेवापूर्तीचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, जर पाहिलं तर खरं जे श्रेय आहे जे कोणाचं असेल तर आई आणि वडील. प्रथम मी आई आणि वडील यांचं या ठिकाणी खूप त्यांच्या पुण्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. आणि वडिलांचं जे मी या क्षेत्रात येण्याला जे सर्वात महत्वाचं ते वडिलांची सामाजिक सेवा आहे याचं श्रेय आहे. तर अशा पद्धतीने आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केला. आणि वडिलांनी जे आम्हाला लहानपणापासून आर्थिक परिस्थिती बिकट होती वगैरे सर्वांनी सांगितलं. खूप परिस्थिती म्हणजे त्या काळात आमच्या गावामध्ये 3-4 कुटुंब अशी होती की खरंच तिथं परिस्थिती बिकट म्हणजे इतकी जास्त होती. आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा 10वी पर्यंत मी शिक्षण घेतलं. आणि त्यानंतर आताच या ठिकाणी भाषण केले ते माझे मामा किंवा सासरे यांनी मला त्या काळामध्ये मुंबईला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी ते सीएचं काम करत होते. आणि मी सुद्धा मला त्यांनी त्यांच्या भाषणात आलं नाही पण त्यांनी मला सीएचं जे आहे काही कंपन्यांची कामं देऊन सुरुवात केली होती. तर त्याच वेळेला इकडं डोंगरी भागामध्ये 10वी पास वरती शिक्षक भरती होती. वडिलांची सामाजिक सेवा पाहून त्या ठिकाणी आम्हाला आदेश आला. त्यांनी आम्हाला सांगितलं आता तुम्ही गावी जायचं आणि त्या पद्धतीने इथं आलो. 1985 प्रथम जी शाळा आहे ती मरणमुळे आता गोळी सरांनी सांगितलं तसं 3.5 वर्ष 1985 3.5 वर्ष मरणमुळे या ठिकाणी होतो. खरं त्यावेळेला 19 वर्ष 2 महिने पहिल्या दिवशी मी हजर झालो त्यावेळी माझं वय होतं. आणि त्यावेळेला मी तिथं
हजर झाल्यानंतर मी 1 वर्ष मुंबईमध्ये राहत होतो. त्यानंतर त्या ठिकाणी आलो. 1 वर्ष मला मुंबईचा अनुभव होता म्हणजे राहण्याचा. त्या ठिकाणी इथं आल्यानंतर त्या ठिकाणी मी एकटाच. आणि ते पहिल्या दिवशी आम्ही 2 तास लागले. वडील आले होते सोडायला. 2 तास लागले आणि तिथे गेल्यानंतर वडील परत घरी गेले. आणि संध्याकाळी इतकं म्हणजे नवीन ठिकाणी आणि राहायचं कधी हे नाही म्हणजे इतकं वाईट की मलाच रडायला आलं होतं त्यावेळेला. आणि मग नंतर सर्वात महत्वाचे आमचे मित्र दिनेश गोळे यांनी 1985 पासून आजपर्यंत आमची मैत्री आहे. आणि त्यावेळेला मला करमायचं नाही त्या ठिकाणी म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी रेंडीमुऱ्यावरून बोलवायचो आणि आम्ही दोघेही राहायचो तिथं. आणि घरी जायचो दोघांनी एका वेळेला जायचो. असे आमचे ते मित्र होते त्या काळामध्ये. त्यानंतर त्या ठिकाणाहून बेलुशी या ठिकाणी 1989ला मी बेलुशीमध्ये आलो. बेलुशीमध्ये आल्यानंतर आमचे शिक्षण विस्तार अधिकारी माजी शिक्षण विस्तार अधिकारी BM शिंदे यांचं आम्हाला सहकार्य आणि मार्गदर्शन मिळालं. त्या ठिकाणी आम्ही विविध क्रीडा स्पर्धा असतील, नलवडे मॅडम असतील, त्यांचं मार्गदर्शन. आणि त्यावेळेला बेलुशीजींनी सांगितलं की सर्वात लहान मीच होतो आणि त्यामुळं आणि सर्वांचं वडिलांशी म्हणजे वडिलांबरोबर सर्वांची म्हणजे चर्चा असायची. त्यामुळे हे सर्व वयाने जे असतात आणि मीच लहान त्यामुळं नेहमी त्या ठिकाणी मला सर्वांचा आदर राखून किंवा एका बाजूला शांत असं मला त्या ठिकाणी राहायचं. कारण वयाने जास्त आपल्या सर्व मग केम बेलुशी असतील, बेलुशी गुरुजी असतील, असे बरेच शिक्षक कदम मॅडम असतील यांचं मार्गदर्शन. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जे काही शिकायला मिळालं मला ते बेलुशीमध्ये शिकायला मिळालं की विविध क्रीडा स्पर्धा असतील, त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, यामध्ये आमची शाळा नेहमी त्यामध्ये असायची. शिष्यवृत्ती परीक्षा असायची. आणि सुरुवातीलाच कदम मॅडम होते त्यावेळेला त्या ठिकाणी. आणि नवीन म्हणून मलाच 4थीचा वर्ग दिला गेला. आणि त्या ठिकाणी एक विद्यार्थिनी होती, 2-3 विद्यार्थी होते की शिष्यवृत्ती धारक होतील असं. मग त्यावेळेला सुद्धा मी स्वतः अभ्यास करायचो. त्या मुलांना अभ्यास म्हणजे त्या पद्धतीनं मार्गदर्शन करायचो. आणि 1991ला माझा म्हणजे सेवेतला पहिला शिष्यवृत्तीचा विद्यार्थी हा बेलुशीतला आहे. आणि सलग मला वाटतं 7वी आणि 4थीला त्यावेळेला शिष्यवृत्तीला विद्यार्थी धारक झाले. त्यानंतर विविध क्रीडा स्पर्धा असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील. आम्ही बेलुशीमध्ये सुद्धा दिंडी सोहळ्याच्या दसरा या वेळेला सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचो. बालनाट्य असतील, अशा विविध याच्यात आम्ही त्यावेळेला भाग घ्यायचो. आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही अतिशय चांगलं काम केलं. त्यानंतर बेलुशीवरून नंतर मी म्हणजे बेलुशीत 6 वर्ष, मराठमोळे 3.5 वर्ष, त्यानंतर हातगेगर मध्ये 11 वर्ष होतो. आणि त्यावेळेला यादव गुरुजी असतील, रांजणी गुरुजी असतील, भालचंद्र पवार गुरुजी असतील, असे एक टीमवर्क हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्या ठिकाणी मला टीमवर्क मिळवून देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते यादव गुरुजींनी. आणि दरवर्षी त्या ठिकाणी आमचं शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी ठरलेले असायचे. मी तसं पाहिलं तर ते कदम मॅडम यांचं म्हणजे त्यावेळेला त्यांनी दिलेला मला विषय की बुद्धिमत्ता, त्या गणित शिकवायच्या आणि दुसरा विषय बेलुशी गुरुजी शिकवायचे. पण मला त्यावेळेला जे बुद्धिमत्ता दिला विषय तो मी सेवेच्या शेवटपर्यंत, मी इथं रांजणीला येईपर्यंत तो बुद्धिमत्ताच हा विषय शिष्यवृत्तीला मी शिकवत होतो. आणि त्यामुळं मी बुद्धिमत्ता विषय घेतला होता, यांचा मराठी विषय आणि पवार सरांचा गणित विषय, असे आम्ही शिष्यवृत्ती टीमवर्क करायचो. आणि टीमवर्कमुळं त्या ठिकाणी आमचे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी झाले. मोलाचं मार्गदर्शन आम्हाला यादव गुरुजी किंवा सिनियर शिक्षक असतील त्यांचं मिळालं. त्यानंतर बेलुशी हातगेगरवरून मी आंबेगरला हातगेगरला 11 वर्षे झाली. बदली होऊ शकते केव्हाही म्हणून यादव गुरुजींचेच प्रयत्न. आणि त्यानंतर मी आंबेगरला त्यांनी होऊन माझे त्या ठिकाणी मी बदली झाली. काय नाही आम्हाला वाटतं बरेच वेळा आम्ही हे केलं, यांनाही सांगायचं काय नाही, आम्हाला जेवढं करता येईल तेवढं आम्ही प्रयत्न करणार तुमच्या सहकार्यातून. आणि त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला अतिशय महत्वाचं
सहकार्य हे रांजणीकरांनी दिलं हे आजच्या कार्यक्रमापेक्षा समजून आलंच, पण त्याहीपेक्षा गेले 6 वर्ष मी त्यांच्या बरोबर आहे. कधीही त्यांचा मी सांगेन त्याला हे म्हणजे ना असा शब्द नाही, हा गुरुजी तुम्ही म्हणताय ना तसंच. आणि अशा पद्धतीनं 38 वर्ष 10 महिने 4 दिवस, आजचा 4था दिवस आहे. एवढी सेवा मी या ठिकाणी केली. सेवा करताना आता बऱ्याच यांनी म्हटलं की ठीक आहे, पण नंतर आपण पाहिलं की ही नेमणूक असताना मी शिकवण्याचं आम्ही म्हणजे टीम वर्कने केलं. मी स्वतः नाही, विद्यार्थ्यांचं सहकार्य, पालकांचं सहकार्य, याच्यातून आपल्याला ते करता येतं. मी एकटा करू शकत नाही. पालकांचं सहकार्य पाहिजे, विद्यार्थ्यांचं सहकार्य पाहिजे, ग्रामस्थांचं पाहिजे, आणि याच्यातूनच आम्ही हे काम करू शकलो. आणि हे करत असताना खूप शिक्षणाची आवड, पण अर्धवट राहिलेलं शिक्षण 10वी नंतर मामाने तर मला तिकडं नेऊन शिकवायला सुरुवात केली होती. तरी पण इथं आल्यानंतर, याच्यात आल्यानंतर गोळी गुरुजींना मी जे काय ना नाही शिकायचं 9 वर्ष जवळजवळ मला वाटतं 9 की 10 वर्ष कंटिन्यू, म्हणजे 1988 ते 90 2 वर्ष डीएडला लगेच आम्ही बहिस्त झालो. डीएड झालं की 90ला झालो की 91 ते 93 बीएचे 3 वर्ष केले शिकवणं. त्यानंतर जे आपण ज्या वेळेला हे जे आहे हे आपल्याला दुसऱ्या क्षेत्रात मिळू शकत नाही, की आज मी 38 वर्ष 10 महिने लहान मुलांमध्ये लहान मुलांप्रमाणे त्यांना शिकवत आणि स्वतः सुद्धा शिक्षण घेत माझी पूर्ण सेवा केलेली आहे या ठिकाणी. तर अशा पद्धतीने सेवा करत असताना विविध स्पर्धा असतील, शिष्यवृत्ती असतील याबद्दल, त्यानंतर आज तुम्ही इथे बघितलं सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे कलापथक. मी सकाळी उठण्या अगोदरच आमचा डबा तयार असायचा. तर अतिशय महत्वाचं सहकार्य आहे ते आमच्या पत्नी सुरेखा यांचं आहे. सुरेखा खरं पाहिलं नात्यात आल्यामुळं पहिल्या दिवशी आमच्या आईनं कुटुंबाची सर्व जबाबदारी देऊन टाकली आणि तेव्हापासून त्या कुटुंबाची जबाबदारी घेतली. ते म्हणजे संपूर्ण जबाबदारी घेतली. आणि ही जबाबदारी घेत असताना मग फक्त कुटुंबाची न घेता आमच्याकडं पहा, आमचे चुलते पुण्यावरून आले. ते म्हणजे इतकं हे आहे की आता त्यांचं मला वाटतं 70 वय असेल, पण ह्या आठवड्यात 8 दिवसात त्यांनी आमच्या कुटुंबासाठी 3 ते 4 वेळा ते पुण्यावरून येऊन जाऊन केलं. म्हणजे इतका जिव्हाळा आमचा कौटुंबिक सुद्धा घरी आहे. आमच्या सर्व नातलग असोत किंवा आमचे चुलते असोत, सर्व या सगळ्या ग्रामस्थांनी मिळून हा कार्यक्रम घेतला. आणि मी अनेक कार्यक्रम बघितलेत खरं तर आजपर्यंत, पण आमच्या महिला भगिनींची उपस्थिती इतकी प्रचंड आहे हे दुर्मिळ चित्र आहे. हे सगळं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येते की शिंदे गुरुजींनी नेमकं या शाळेमध्ये काम कसं केलं असेल. कारण त्यांच्या कामाचं मूल्यमापन खरं तर अनेक वक्त्यांनी सेवानिवृत्तीच्या निमित्तानं आपण ज्यावेळी कार्यक्रम घेतोय त्यावेळी खरं तर गेल्या 58 वर्षाचा त्यांच्या आयुष्याचा चलचित्रपट आपल्या नजरेसमोर आपण आणण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग हा प्रयत्न करत असताना त्यांचं लहानपण, त्यांचं कुटुंब, त्यांचं शिक्षण, त्यांनी केलेलं शालेय कामकाज, त्यांनी केलेलं सामाजिक कामकाज, त्यांनी स्वतःचं कुटुंब उभं करण्यासाठी केलेलं संघर्ष आणि मग मित्र परिवारामध्ये केलेलं त्यांनी काम, या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्या ठिकाणी होत असतो. आणि त्यांच्या बरोबर काम करण्याची ज्यांना ज्यांना संधी मिळाली त्या सर्वांनी मला वाटते अत्यंत गौरवानं शिंदे सरांच्या बद्दल आपली भावना व्यक्त केल्या. मरणमुरे शाळेपासून सुरू झालेला त्यांचा हा शैक्षणिक प्रवास खरं तर आज रांजणी शाळेमध्ये आज थांबला. आता थांबला का नाही थांबला, मी हळूच त्यांना कानात म्हटलं तुम्ही एवढं चांगलं काम केलंय की सेवानिवृत्ती नंतर सुद्धा तुम्हाला लोकांचा वापर आहे आणि कदाचित तुम्हाला यावं लागेल पुन्हा एका इकडे बोलवलं तर. हे चांगलं काम केल्यानंतर चांगल्या कामाची पोचपावती जी आम्ही म्हणतो प्रशासनाच्या पातळीवर आम्हाला नक्कीच मिळेल, पण ज्यावेळी समाज किंवा ग्रामस्थ त्या कामाची पोचपावती अशा अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्यावेळी देतात त्यावेळी निश्चितपणाने त्या माणसाचं काम त्या ठिकाणी
अत्यंत चांगला आहे असंच आपल्याला मान्य करावं लागेल. मरणमुऱ्याला धीरेश गोळ्यांनी दोघांनी सांगितलं, दोघे खूप मित्र, 2 तासाचा तुमचा मला वाटते चालत जाण्याचा प्रवास, तरी सुद्धा तुम्ही भाग्यवंत होता. आमचे महादेवराव आणखी बसले अलीकडे, ते सुद्धा भाग्यवंत होते, कारण आम्ही सगळी 85ला लागलेली मंडळी आणि ही सगळी मंडळी 10वी नंतर मला वाटते त्यावेळी जी कदम शिक्षण समितीचे सभापती होते आणि त्यावेळी ही सगळी मंडळी लागली आणि तुम्ही तरी त्यातल्याच भागात पडला. तुम्ही 2 दिवसात तरी पोहोचला. आम्हाला जाऊन परत त्याला 2 दिवस लागले, कारण आम्ही तापळ्याकडे गेलो ना. बऱ्यापैकी ह्यांना कोणतरी ते मगाशी म्हटले वडिलांचं जरा सामाजिक काम वगैरे, त्यांच्या वडिलांचं महादेवरावांच्या, त्यामुळे जवळपास संधी मिळाली. आता आम्हाला का तिकडे जावं लागलं कोणाच ठाऊक. आमच्या भागात गणेश, मी आणि प्रकाश गाडगे दोघच असं की आम्हाला एकाला पोटोशी एकाला रुळे हरकत नाही. पण तुम्हालाही या ठिकाणी खरं तर तो काळच तसा होता. डोंगरावर किंवा अडचणच्या शाळा, चालत जाणं, कुठल्याही सोयी नाही, फोनसारखी तर सुविधा नव्हतीच, राहावं लागत होतं. पण तरी सुद्धा अशा कठीण परिस्थितीला सामोरं जात सुद्धा आपला एक पल्ला, त्याला आपण म्हणतो शेवटचा टप्पा जो आज आहे सेवानिवृत्तीचा, तो यशस्वीरित्या पूर्ण करण्याचं काम खरं तर गोपाळरावनी त्या ठिकाणी आपल्याला केलेलं बघायला मिळते. 10वी नंतर या क्षेत्रामध्ये आल्यावर खरं तर 10वी नंतर फार काय अध्यापनाचं किती ज्ञान असतं हा भागच वेगळा. पण तदनंतर बहिस्तपणे डीएड करणं, त्यानंतर बहिस्तपणे पदवी घेणं, बीएड करणं, MA करणं, MEd करणं किंवा उच्च शैक्षणिक अर्हता मिळवणं, तशी इतकी सहज सोपी गोष्ट नाही. अनेक जण या व्यवसायामध्ये येतात, अनेक जण तशा पद्धतीने प्रयत्न करतात, पण सगळ्यांनाच यश मिळतं अशातला भाग नाही. पण त्यांनी ते यश मिळवलं. 10वी नंतर शिक्षक होऊन बीएड होणं, MA होणं, MEd होणं तशी इतकी सोपी बाब नाही आणि ते यश त्यांनी मिळवलं. पण हे सगळं मिळून सुद्धा प्रमोशन मिळालं होतं मला वाटतं मध्ये काहीतरी, पण नाकारलं. तर अशा चांगलं यश शैक्षणिक म्हणजे मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असताना स्वतःची सुद्धा शैक्षणिक उंची वाढवण्याचा प्रयत्न खरं तर गोपाळरावनी केलेला आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर ह्या पट्ट्यामध्ये जर आम्ही बघितलं बेलोशे गुरुजी, तर अनेक लोकांनी ते शिक्षण म्हणजे आमचे KM बेलोशे साहेब असतील, कदाचित आमचे सपकाळ साहेब या ठिकाणी असतील, ते या परिसरातल्या बऱ्यापैकी लोकांनी सेवा करत करत आपली स्वतःची शैक्षणिक उंची वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणानं केलेला बघायला मिळतोय. आणि हे सगळं करताना खरं तर मग मराठमोऱ्यापासून शिंदे सरांनी सांगितलं रांजणीपर्यंतचा हा सगळा प्रवास, मग बेलोशी असेल, हातगेकर असेल, आंबेघर असेल किंवा पसरणी सारखी शाळा असेल, ज्या ज्या शाळेमध्ये त्यांनी काम केले, मला वाटते त्या त्या शाळेमध्ये शिंदे सरांचं नाव अत्यंत आदरानं त्या ठिकाणी घेतलं निश्चितपणानं जात असेल. कारण आज बेलोशे सर वरून आले, 85 वर्ष वय, तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या कामाबद्दल म्हणजे त्यांना काही आठवत नव्हतं तरी बरंच आठवून तुम्ही सांगितलं की त्यावेळी तुमचे स्टाफ मेंबर कोणते करता आला नाही तरी ती बाहेरून माहिती समजल्यामुळे, पण एक चांगलं काम करणारा माणूस आणि त्याचं कौतुक करण्यासाठी आपण त्या ठिकाणी पोहोचलो पाहिजे. तर वयाचं काय बंधन असायची काय आवश्यकता नाही, एवढं समजून ते त्या ठिकाणी तिथून आले. तर हे प्रेम, ही आपुलकी, सेवा करताना आम्ही मुलांना निश्चितपणानं ज्ञान देतोय, त्यांचा गुणात्मक, त्यांचे बुद्ध्यांक वाढवण्याचा निश्चितपणानं आम्ही प्रयत्न करतोय. पण हे सगळं करताना ज्या परिवारामध्ये राहून आम्ही हे काम करतो, तो आमच्या शिक्षकांचा परिवार, त्या परिवाराशी सुद्धा आमचं नातं अत्यंत चांगल्या प्रकारचं आणि घट्ट नातं जपण्याचा प्रयत्न अनेक मंडळींच्याकडनं होतो. तसा प्रयत्न शिंदे सरांच्या माध्यमातून मला वाटतं एकूण सेवा या विभागामध्ये निश्चितपणानं आहेत. त्यांनी अत्यंत चांगलं काम करण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केला. मित्रपरिवार खूप चांगला जपलाय. जसं धीरेश त्यांचा मित्र आहे. आम्ही खरं तर आता संघटनात्मक पातळीवर गोपाळराव वेगळे, आम्ही वेगळे. इकडे आम्हाला फार हस्तक्षेप करायला फार वाव मिळायचा नाही. तर गोपाळराव बोलणार तर काय नाही, पण बरोबर चालणार, बरोबर आहे ना. पण एवढं जरी होत तरी सुद्धा आज ताग आहे. कधीही आमच्या संबंधामध्ये, आमच्या मैत्रीमध्ये, आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे का याच्यामध्ये सुद्धा त्याचा परिणाम झाला असं कधीच झालेलं नाही. कुणाच्याही सुखदुःखामध्ये कुठेही गाठ भेट झाली, आवर्जून भेट नाही झाली तरी 4-2 महिन्यानं भेटणं, गप्पा मारणं, बोलणं, चळवळी, संघटना, वैचारिक मतभेद हे ज्या त्या पातळीवर, पण त्याच्या पलीकडे जाऊन जे मैत्री जपण्याचं काम आपण जी सगळी मंडळी करतो ते गोपाळराव शिंदेने आयुष्यभर केलं. आणि म्हणून आज सगळा मित्रपरिवार, मगाशी कुडाळमध्ये कार्यक्रम आता चालू आहे, मला वाटतं संपला सगळ्यांनी, तरी सुद्धा अनेक मंडळी इथं आली
मेळेकडची आली, तापळेकडची आली, सायगाव भागात आली का तर एक अबोल जरी व्यक्तिमत्व असलं तरी प्रत्येकावर प्रेम करणारं, प्रत्येकाशी आपुलकीनं बोलणारं, प्रत्येकाला आपलं मानणारं एक व्यक्तिमत्व म्हणून गोपाळरावांच्याकडे आम्ही सगळेजण बघतो. असा एक चांगला माणूस, एक भला माणूस आज सेवानिवृत्त होतोय. अनेक गोष्टी सांगितल्या, त्यांचं कौटुंबिक जीवन त्यांनी सांगितलं.